लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वारा येथील नवीन स्मशानभूमी जागेवर केलेले अतिक्रमण त्वरित मोकळे करा। वारा येथील गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिले मागणीचे निवेदन। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा येथे 20 वर्षापासून स्मशानभूमी असूनही त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व लाईटची व्यवस्था नसल्याने अंत्यविधी नदीपात्रात करावा लागतोय। वारा गावामध्ये मयत झाले तरीही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने भर उन्हाळ्यात आणि पावसात सरण रचून अंत्यविधी नदीपात्रात करावा लागतोय। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी वारा गावाकरिता आमदार साहेबांच्या शिफारसीनुसार स्मशानभूमी शेड व हातपंप बांधकाम मंजूर झालेले असून सदर बांधकामाकरिता ग्रामपंचायतीने निवड केलेल्या जागा ही अतिशय उत्तम आहेत, कारण तिथे पोच रस्ता, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक शौचालय व पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे। तसेच सदर लोकेशन हे ग्रामपंचायत वस्तीपासून जवळ व नदी शेजारी आहे। त्यामुळे स्मशानभूमी शेडचे बांधकाम हे नियोजित जागेवरच करण्यात यावं व स्मशानभूमी शेड बांधकामाकरिता आलेला निधी शासन दरबारी परत पाठवण्यात येऊ नये अशी ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी खंत व्यक्त केली होती। वारा गावासाठी कशीबशी 20 वर्षानंतर वारा ग्रामवासी यांच्यासाठी आमदार फंडातून स्मशानभूमी शेड आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता व त्या स्मशानभूमी जागेवर काम चालू करताच गावातील काही लोकांनी ती जागा स्मशानभूमीसाठी योग्य ठिकाणी नाही म्हणून उपविभागीय अधिकारी केळापूर यांना तक्रार दाखल केली होती। गावकऱ्यांना माहिती होताच संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली व संपूर्ण वारा ग्रामवासियांनी गावकऱ्यांच्या 48 लोकांच्या सह्या घेऊन ती जागा ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठरवली आहे। ती जागा योग्य ठिकाणी आहे, त्याच जागी स्मशानभूमी शेड झाले पाहिजे याकरिता वारा ग्रामपंचायत सरपंच प्रशांत अडपावर यांना गावकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं। सरपंचांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जे गावकऱ्यांनी निवेदन दिलं होतं तेच निवेदन कोणताही विलंब न करता ताबडतोब गटविकास अधिकारी यांच्या सेवेशी सादर करण्यात आले। मात्र अक्षय कुमार भारत गेडाम यांनीच गावातील काही लोकांच्या साहाय्याने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी ती नवीन स्मशानभूमी शेड बांधकाम थांबवण्यात आलं होतं। त्याच नवीन स्मशानभूमीच्या जागेवर अक्षय कुमार भारत गेडाम यांनी काटीकुंपण करून त्या जागेवर अतिक्रमण केल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास येताच गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीला त्या नवीन स्मशानभूमीच्या जागेवरचे अतिक्रमण हटवण्याकरिता गावकऱ्यांच्या वतीनं सरपंच प्रशांत आडपावर व सचिव सुबोध चांगले यांना गावकऱ्यांच्या वतीनं त्वरित अतिक्रमण हटवण्याकरिता निवेदन देण्यात आले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।